एकदा स्क्रीन दिसते का? मला इनपुट द्या. ओके. तर आपण मागच्या लेक्चर पर्यंत आलो होतो. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर आपण लोकेटर्स वगैरे प्रॉपर बघितले होते. एक्सपाथ वर आपण वेळ स्पेंड केला होता. आणि त्याच्यानंतर आपण मेथड्स सुरू केल्या होत्या. आणि ड्रायव्हरच्या आणि त्याच्यानंतर वेब एलिमेंटच्या अशा मेथड्स आपण सुरू केल्या होत्या. तर त्याच्यामधल्या ड्रायव्हरच्या बऱ्याचशा मेथड्स आपण ऑलरेडी बघितल्या. ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट विंडो डॉट मॅक्झिमाइज, क्लोज, क्विट, गेट टायटल, गेट करंट URL, गेट पेज सोर्स. ओके. त्यानंतर विंडो हँडल्स काय असतं, त्याचं हँडल की कशी मिळते ते पण बघितलं. नॅव्हिगेट फॉरवर्ड, बॅक, रिफ्रेश. ओके. आणि नॅव्हिगेट टू देऊन त्याच्या आतमध्ये वेबसाईटचं नाव एखाद्या असं पण आपण करू शकतो. हे मागच्या लेक्चरला आपण या मेथड्स बघितल्या. ठीक आहे. आता अशाच मेथड वेब एलिमेंटच्या पण आहेत. तर त्याच्यामधल्या काही मेथड्स आपण बघितल्या मागच्या याला. जसं ऑलरेडी आपण बघतोय वेब एलिमेंटच्या मेथड कशा आहेत. जसं जसं आपण वेब एलिमेंट्स एक एक बघत चाललोय, वेब एलिमेंट्स वरचे ऑपरेशन्स बघत चाललोय, तशा तशा त्या मेथड बघतोय. जसं की पहिल्या सुरुवातीपासूनच आपण त्याची सेंड कीज, क्लिक, ओके, अशा मेथड्स तर आपण सुरुवातीपासूनच बघतोय. ठीक, वेब एलिमेंटच्या. तर त्याच्यामुळे वेब एलिमेंटच्या मेथड आपण एकदा परत दाखवतो. अं, या आहेत. त्याच्यामधले आपण फाइंड एलिमेंट, क्लिक, क्लिअर बघितली मागच्या वेळेला. ठीक आहे. गेट ऍट्रिब्यूट मागच्या वेळेला बघितली. त्याच्यानंतर मागच्या वेळेला आणखीन आपण बघितली ती म्हणजे सेंड कीज ऑलरेडी आपण बघितली आहे. ठीक आहे. आणि गेट टेक्स्ट एक पण मेथड इथे दिसत, हा गेट टेक्स्ट मेथड पण बघितली मागच्या वेळेला. ठीक आहे. तर हे काही मेथड्स आपण ऑलरेडी वेब एलिमेंटच्या बघितल्यात. आता जसं जसं आपण पुढे जाऊ आणि पुढले वेब एलिमेंट्स बघू, पुढले वेगवेगळे जे ऑपरेशन्स आहेत वेगवेगळ्या वेब एलिमेंट्स वरचे ते बघू. तसं जसं वेगवेगळ्या मेथड्स आणखीन इंट्रोड्यूस होत जातील स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. जसं की आता आपण आज रेडिओ बटन्स म्हणा किंवा चेकबॉक्स म्हणा हे जेव्हा करू, तर तेव्हा त्याला त्याच्या रिलेटेड मेथड्स असतील. इज सिलेक्टेड वगैरे त्या मेथड्स त्याच्यामध्ये जसं असेल इज सिलेक्टेड. ठीक आहे. तर ती मेथड त्या वेळेला आपल्याला कळेल. पुन्हा आज आपण इज डिस्प्ले, इज एनाबल्ड वगैरे या मेथड पण आज बघू शकतो. तर आता अशा अशा पुढे मेथड जाणार. जसं पुढे आपल्याला लोकेशनच्या रिलेटेड बघू तेव्हा इज लोकेशन बघू. ठीक आहे. कधी साईजच्या रिलेटेड लागलं आपल्याला, पुढे फ्लो मध्ये आपल्याला येत जाणार आहे बाकीच्या मेथड्स. ठीक आहे. सगळ्या मेथड्स आपल्या मोस्ट ऑफ द मेथड्स यातल्या कव्हर होणार आहेत. तर आतापर्यंत कुठल्या बघितल्यात तेवढं सांगतोय, ते सगळ्यांच्या लक्षात असू द्या की ड्रायव्हरच्या आपण बघितल्यात मोस्ट ऑफ द, आणि वेब एलिमेंटच्या काही बघितल्यात मेथड्स. तर हा पार्ट होता मेथड्सचा पार्ट होता. ठीक आहे. तर सेलेनियम मध्ये कसं असतं, इंटरव्ह्यू जर तुम्हाला इंटरव्ह्यू एकदा सेलेनियमचा सुरू झाला, जेव्हा पार्ट संपला की मग सुरुवात होते लोकेटर्सनी. सगळ्यात पहिले तर तुम्हाला लोकेटर्स विचारले जातात, कुठले कुठले लोकेटर्स आहेत, कुठे वापरतात. मग एक्सपाथ आणि CSS सिलेक्टर असेल त्याच्यामधलं विचारलं जातं. आणि त्याच्यानंतर मग अं, काही एक्सपाथ वगैरे काढायला लावू शकतात तुम्हाला ते शेअर करून साईट. ठीक आहे. हे सगळं झालं की मग येतं गाडी ती मेथड्सवर. मग काही मेथड्स तुम्हाला माहिती आहेत का ते चेक करू शकतात. आणि म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही कसं करता, डायरेक्ट विचारतील किंवा इनडायरेक्ट विचारतील की एकाच्यावर एक टेक्स्ट डिस्प्ले केलंय साईटवर, ते तुम्ही कसं घ्याल. ठीक आहे. किंवा विंडोचे बरेच इन्स्टन्स ब्राउझर्स ओपन्स आहेत, ते तुम्ही कसे क्लोज कराल. ठीक आहे. असे याच्यामध्ये उलटे सुलटे प्रश्न विचारू शकतात. क्लोज किंवा क्विट मधला फरक काय आहे. ठीक आहे. टायटल मिळवायचं असेल एखाद्या विंडोचं तर कुठली मेथड वापरायला, असं काही विचारू शकतात. तर या झाल्या मेथड्स. तर या तुम्हाला सेकंड पार्ट झाला. पहिलं बघितलं आपण लोकेटर्स. ठीक आहे. दुसरं बघितलं आपण मेथड्स. तर या दोघांवरही क्वेश्चनिंग होते, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. त्यामुळे हे जेवढं आपण बघतोय तेवढं सगळं परफेक्ट लक्षात ठेवायचं. म्हणजे गेट टायटल ते नाव तुम्हाला एक्झॅक्ट स्पेलिंग सगळं, म्हणजे तुम्हाला तिथे ड्रायव्हर डॉट गेट टायटल टाईप करता यायला पाहिजे, काय करते सांगता आलं पाहिजे.
तर हे झालं. त्याच्यानंतर आता आपण आज जे बघणार आहोत ते म्हणजे काय करणार आहोत, तर आपल्याला माहिती आहे की वेबसाईटवर वेगवेगळ्या प्रकारचे वेब एलिमेंट्स असतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात, वेगवेगळे बिहेवियर्स असतात आणि आपण फंक्शनल टेस्टिंग करतोय थ्रू ऑटोमेशन. तर त्यांच्या फंक्शनॅलिटीज हे त्यांच्या थोडंफार प्रमाणात बिहेवियर डिपेंड असतात. ठीक आहे ना, म्हणजे प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने वागतो आणि वेगळ्या कामासाठी प्रत्येकाला बनवलंय. ठीक आहे. तर हे डोक्यात असलं पाहिजे की जरी आपल्याला काम आहे रायटिंगचं, फॉर एक्झाम्पल एखाद्या क्लासरूम मध्ये एखाद्या टीचरला लागतात फळ्यावर लिहिणं, तरी खडू वेगळ्या कामासाठी बनवलंय आणि डस्टर वेगळ्या कामासाठी बनवलंय. ठीक आहे. तर खडूला खडू सारखाच वापरला पाहिजे, डस्टरला डस्टर सारखाच. तर ते प्रत्येकाची फंक्शनॅलिटी काय आहे ते थोडंफार आपल्याला फक्त समजलं पाहिजे. आणि हे पहिलं तर मॅन्युअली आपल्याला समजलं पाहिजे की इनपुट बॉक्स असेल तो काहीतरी ऍक्सेप्ट करेल आणि बटन असेल त्याच्यावर फक्त क्लिक होईल. मग इनपुट बॉक्स वेगळा आणि बटन वेगळा. आणि इनपुट बॉक्स मध्ये सेंड कीज वापरली पाहिजे आणि बटन मध्ये डॉट क्लिक मेथड वापरली पाहिजे. हा मुळात आपल्याला कॉमन सेन्स पाहिजे. हे तुम्हाला सेलेनियम नाही सांगणार, म्हणजे सेलेनियम वापरण्याच्या आधीच तो कॉमन सेन्स तुमचा डेव्हलप झालेला असला पाहिजे थ्रू मॅन्युअल टेस्टिंग. किंवा एक जनरल युजर ऑफ द कॉम्प्युटर. मॅन्युअल टेस्टर काय असतो की कॉम्प्युटरचा एक नॉर्मल युजर असतो की जो प्रॉपरली, ज्याला रिक्वायरमेंट्स पण माहिती असतात प्रॉपरली. ठीक आहे. तर तो युजरच्या साईडनी, एंड युजरच्या साईडनी तो ते चेक करतो की ते रिक्वायरमेंट्स ओके आहेत की नाहीत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिलं तर हा कॉमन सेन्स पाहिजे. तर आता याच्या पुढे आपण जिथे चाललोय ते वेगवेगळे वेब एलिमेंट चाललोय आणि त्यांना हँडल कसं करायचं चाललंय. तर त्यासाठी फक्त सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर त्या वेब एलिमेंट्सचे जे बिहेवियर आहेत ते बिहेवियर तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे. तर आणि वेगवेगळे वेब एलिमेंट्स तुम्ही वापरले असले पाहिजेत. जसं आपण वेगवेगळ्या साईट्स जे ओपन करतो त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की वेगवेगळ्या प्रकारचे वेब एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. तर ती साईट एखादी ओपन केली तुम्ही, ओके, ही साईट ओपन झाली की सगळ्यात पहिले तुम्हाला कळलं पाहिजे की जे समोर येतंय ते काय आहे. म्हणजे इथे मोबाईल नंबर एंटर करायला सांगितले जाते, पण त्याच्या आधी हा ड्रॉपडाऊन येतोय. तर ड्रॉपडाऊन मध्ये तुम्हाला ऑप्शन्स येत आहेत, पण हा एक नॉर्मल ड्रॉपडाऊन नाहीये. तर याच्यामध्ये कंट्रीचं नाव जर तुम्ही टाकलं तर तो तुम्हाला हेल्प पण करणार आहे. ठीक आहे ना, टेक्स्ट द्यायला. त्याच्यामुळे जरी ड्रॉपडाऊन असेल तरी त्याच्यात टेक्स्ट पण सपोर्ट आहे, म्हणजे इनपुट बॉक्स पण आहे आणि प्लस ड्रॉपडाऊन आहे. ड्रॉपडाऊन विथ इनपुट बॉक्स आहे की जो इनपुट बॉक्स ड्रॉपडाऊनशी कनेक्टेड आहे. त्याच्यामध्ये जे टेक्स्ट टाकतात तेवढंच खाली ऑप्शन्स राहत आहेत, असं याचं बिहेवियर आहे. नंतर हा क्लिअर इनपुट बॉक्स आहे, इथे तुम्हाला सेंड कीज करायचे आहेत क्लिअर क्लिअर आणि एखादा नंबर पाठवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बटन आहे. ठीक आहे. मग हे बटनवर मग मी क्लिक करेन. तर सध्या जर ही स्टेप मी क्लोज करतो आणि इकडे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसेल फ्रॉम आणि टू. तर फ्रॉम आणि टू बोलल्यानंतर इथे फ्रॉम दिल्ली आहे. आता इथे तुम्हाला काहीतरी बदलायचं आहे तर तुम्ही याच्यावर पहिलं तर काय करायला लागेल, इथे क्लिक करायला लागेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला इथं बिहेवियर समजून घ्यायला लागेल की कसं बदलायचं, कुठून बदलायचं मॅन्युअली. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग फ्रॉमचा इनपुट बॉक्स ओपन होतोय, पण तो इनपुट बॉक्स म्हणजे ऍक्च्युली त्याच्या आतमध्ये एक ड्रॉपडाऊन पण आहे. म्हणजे इथे तुम्ही फक्त मुंबई टाकलं तर काय होणार नाही. सेंडकीज करून नुसतं होणार नाहीये. तर सेंडकीज करून जेव्हा तुम्ही मुंबई टाकाल तेव्हा पहिला ऑप्शन जो ड्रॉपडाऊन मध्ये येईल तो मुंबई असेल. म्हणजे तुम्हाला तर बिहेवियर पहिलं सेट करायला लागेल. हे मी तुम्हाला सांगतोय ना, हे ऑटोमेशन करतानाचा मेन सेन्स आहे. भले तुम्हाला ऑटोमेशनचं सगळं माहिती आहे, पण तुम्हाला हा सेन्स जर नाही झाला की पुढे कसं जायचंय, तर तुम्ही ऑटोमेशन एंड टू एंड इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युट करून करू शकणार नाही. ठीक आहे. आता ही साईड जर मी तुम्हाला ऑटोमेशन करायला सांगितली आपल्याला समजा टीम लीडने, तर आपल्याला पहिल्याला सांगितलं बरं तू फ्रॉम आणि टू चे मला ऑटोमेट करून दे, असं म्हटलं की फ्रॉमची सिटी, टू ची सिटी सर झाली पाहिजे. म्हणजे ही जी पहिली एक बुकिंगची साईड हे आहे की मला ऑटोमेट करून दे म्हटलं तुम्हाला क्लायंट किंवा टीम लीड. तर सगळ्यात पहिला तुम्ही मॅन्युअली विचार केला पाहिजे की कसं जायचं पुढे. तर मग कुठले कुठले वेब एलिमेंट्स आहेत
आणि कुठल्या सिक्वेन्स मध्ये त्यांना ऍक्सेस करायचं हे याचा पहिला एक फ्लो चार्ट म्हणा किंवा एक रफ एक प्लॅन म्हणा तुमच्या डोक्यात तयार झाला पाहिजे. ठीक आहे, की कसं जायचंय आणि कुठल्या इलिमेंटला पहिलं व्हिजिट करायला लागेल, मग कुठल्या इलिमेंटला लागेल, कुठल्या सिक्वेन्सनी मध्ये किती वेळ तो घेतोय, त्या टाइम सगट हे तुम्ही पहिलं तर कुठेतरी एक लिहून काढा. रफ तुम्हाला आता आपल्याला सवय नाहीये तर सुरुवातीला तरी लिहून काढायचं. ठीक आहे, मग ऑटोमेशन करणं सोपं जातं. हम्म. तर जसं की आता इथे आलो तर पहिलं मी आलो तेव्हा काय होतं, तर तुम्ही रिफ्रेश केलं हे आता मला दिसतंय, पण जेव्हा पेज ओपन होतं त्यावेळेला काय होतं ते इम्पॉर्टंट आहे. पेज लोड झाल्यानंतर इमिजिएटली काय असतं, तर पेज इमिजिएटली लोड झाल्यानंतर इनपुट बॉक्स नाहीये, समजते सगळ्यांना. इनपुट बॉक्स नाहीये इथं. त्यामुळे मी जर डायरेक्ट इथे सेंड कीज टाकली तर त्याला तो इलिमेंटच मिळणार नाही, ते इलिमेंट अजून आलेलं नाहीये. तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय करायला लागेल, तर दिल्ली नावाचा इथे काहीतरी हा जो एलिमेंट आहे ते बटन असेल, स्पॅम असेल, काहीतरी असेल, त्याला पहिलं इन्स्पेक्ट करायला लागेल आणि त्याच्यावर पहिलं क्लिक करण्याचा ऑप्शन द्यायला लागेल. ठीक आहे, मग त्याच्यामुळे तुम्ही ते थोडस त्याचा इस्टिमेट जो आहे ना तो बनवून ठेवा. म्हणजे हे कसं करायचं, तर इकडे आता तुम्हाला ऑटोमेट करायला दिली. तर जेव्हा ओपन होईल तेव्हा पहिल्यांदा जे काही बटन असेल, ठीक आहे, ते तुम्ही तिथे कराल. सो सिटी बटन, तर पहिल्यांदा तर तुम्हाला क्लिक करायला लागेल त्याच्यावर, पहिली तर क्लिक होईल पहिल्या स्टेपमध्ये. ठीक आहे, तर म्हणजे अशी तुमची मॅन्युअली तुम्ही पहिल्यांदा क्लिअर करा की काय करायचंय. तर पहिलं तर तुमच्या सिटी बटनवर क्लिक होईल. ते पण सिटी बटन कुठलं, तर फ्रॉम सिटी बटन. ठीक आहे, मी रफ लिहितोय, फ्रॉम सिटी बटनवर क्लिक होईल. मग म्हणजे मी हे बघा हे असं क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर मग इनपुट बॉक्स ओपन झाला. ठीक आहे, मग आता इनपुट बॉक्स मध्ये समजा पहिल्यांदा बाय डिफॉल्ट इथे मुंबई दाखवते, त्यांनी मागच्या माझं हे लक्षात ठेवलं असावं. पण समजा मला आता पुणे करायचंय, तर आता पुणे जर मला करायचं झालं तर पुणेचा सिक्वेन्स बघा, 1 2 3 4 5 येतोय. फिफ्थ नंबरचा एलिमेंट मला ड्रॉपडाऊन मध्ये करावा लागेल. ठीक आहे, किंवा मी बाय टेक्स्ट पण करू शकतो, पुणे बाय टेक्स्ट पण याला मी सिलेक्ट करू शकतो, कदाचित असा पण ऑप्शन असेल. ठीक आहे, किंवा तिसरा ऑप्शन काय आहे माझ्याकडनं, म्हणजे मी आता कुठल्या कुठल्या पद्धतीने जाऊ शकतो बघा. एक तर मी 5 नंबरचा एलिमेंट सिलेक्ट करू शकतो, पण ते मला माहित नाही की पुणे दरवेळी 5 नंबरचा येईल की नाही येणार. किंवा मी काय करू शकतो, पुणे नावाचं टेक्स्ट सर्च करू शकतो आणि त्याच्यावर क्लिक करू शकतो. हा दुसरा ऑप्शन झाला. किंवा तिसरा ऑप्शन काय, या टेक्स्ट बॉक्स मध्ये मी पुणे टाईप करू शकतो. मग सगळ्यात पहिलं मला जे काही येतंय ते पुणे असणार ड्रॉपडाऊन मध्ये. त्यामुळे मी माझं जे काही टेक्स्ट आहे ते टाईप करणार आणि ड्रॉपडाऊन मधला जो पण पहिला एलिमेंट येईल प्रत्येक वेळी त्याला मी क्लिक करणार. ठीक आहे, जसं की मला आता समजा शिर्डी पाहिजे, तर मी शिर्डी टाईप करणार. तर तुम्हाला कळतंय ड्रॉपडाऊन मध्ये सगळ्यात पहिलं कोण आलं, शिर्डी आलं. मग त्याला मी क्लिक करणार. कळतंय, हा पण मी एक अप्रोच करू शकतो. त्यामुळे ऑटोमेशन जरी करायचंय तरी कुठल्या फ्लोनी जायचं हे टोटली डिसिजन तुमचं असतं. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला एक डिस्कशन करायला लागतं. जे पण फंक्शनॅलिटी एक्सपर्ट असतील किंवा ज्यांनी तुम्हाला टीम लीडने दिलेलं असेल, मग तुम्ही 2 3 अप्रोच असतील. तर तुम्ही जर स्वतः क्लिअर नसाल तर तुम्ही एक डिस्कशन करणार त्यांच्यासोबत, की हे बघा एकतर मी नावाने सिलेक्ट करू शकतो किंवा हा एक अप्रोच आहे की शिर्डी टाईप केलं की प्रत्येक वेळेला शिर्डी येत आहे फर्स्ट. तर जे पण फर्स्ट एलिमेंट येईल ते मला सिलेक्ट करायचं. तर या अप्रोचने मी पुढे जातोय की मी इनपुट बॉक्समध्ये शिर्डी टाकणार आणि पहिला जो पण ड्रॉप डाऊनला येईल ते मी जातोय. तर हा ऑप्शन ओके आहे का, म्हणजे हे बिहेवियर कॉमन राहील का प्रत्येक वेळेला, हे ते तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे साईड कडून. जर राहत असेल तर मग तुम्ही या पद्धतीने करू शकता. मग तुम्ही कसं पुढे जाणार, तर सेकंड स्टेप तुमची काय असेल, तर एक इनपुट बॉक्स असेल. तर सेकंड स्टेप म्हणजे फ्रॉम फ्रॉम सिटी याचा एक इनपुट बॉक्स असेल. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, याच्यामध्ये तुम्ही काय करणार, तर सेंड कीज करणार. आणि सेंड कीज काय करणार, तर सिटी नेम जे पण तुम्हाला नाव नाव माहिती असेल ते तुम्ही सेंड कीज करणार याच्यामध्ये. म्हटलं सेकंड फंक्शन म्हणजे तुम्ही असं तुम्ही एक अल्गोरिदम बनवता पहिले की कसं जायचं पुढे. ठीक आहे, हे आपण अल्गोरिदम बनवतोय. मग हे एकदा सेंड कीज केलं की मग ड्रॉपडाऊन मध्ये जो पहिला ऑप्शन असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये आता सिलेक्ट क्लास अजून मी तुम्हाला सांगितलं नाही, पण नंतर आपण ते बघू. तर सिलेक्ट फर्स्ट ऑप्शन फ्रॉम ड्रॉपडाऊन. कुठलं ड्रॉपडाऊन, तर हेच ड्रॉपडाऊन कुठलं, फ्रॉम सिटी ड्रॉपडाऊन. पण ड्रॉपडाऊन खूप आहेत ना.
याच्यामध्ये बघा फ्रॉम सिटीचा पण ड्रॉपडाऊन आहे, टू सिटीचा पण ड्रॉपडाऊन आहे. त्याच्यामधलं पहिलं सिलेक्ट करायचं. मग याच्यावर तुम्ही सिलेक्ट केलात किंवा क्लिक करा, दोन्ही ऑप्शन आहेत. जर सिलेक्ट क्लास वापरा नाहीतर क्लिक करा नॉर्मल तरी पण चालते. मग शिर्डी सिलेक्ट झालं. सेम प्रोसिजर तुम्हाला टू साठी करायला लागणार. टू वर पण क्लिक करा आणि इथे तुम्ही फ्रॉमचं एकदा झालं की इथे असं तुम्ही एक अल्गोरिदम सिंपल, ही एक पद्धत करून घ्या की असा एक अल्गोरिदम बनवत चला. एक तुमचं डोक्यात राहू द्या, नाही तर मग सगळं डोक्यात ठेवून करायला गेलात तर मग कन्फ्युजन होतं पुढे गेल्यानंतर. हे हे झालं फ्रॉम सिटी साठी. ठीक आहे, फ्रॉम सिटी सिलेक्ट. सिलेक्ट करण्यासाठी 3 स्टेप मला करायला लागणार आहेत ऑटोमेशन मध्ये. ठीक आहे, आणि या सिमिलर स्टेप टू सिटी जे आहे आपलं, टू सिटी सिलेक्ट करायला या सिमिलर स्टेप करायला लागणार मला ऍज इट इज. फक्त इथे जिथे जिथे फ्रॉम सिटी लिहिलंय तिथे तिथं टू सिटी, फ्रॉम सिटी बटन क्लिक त्याच्याऐवजी टू सिटी बटन क्लिक, फ्रॉम सिटी इनबॉक्स सेंड की सिटी नेम त्याच्याऐवजी टू सिटीज इनबॉक्स सेंड की सिटी नेम, टू सिटी इथे पण सिलेक्ट फर्स्ट ऑप्शन फ्रॉम फ्रॉम सिटी ड्रॉप डाऊन, तिथे सिलेक्ट फर्स्ट ऑप्शन फ्रॉम टू सिटी ड्रॉप डाऊन. सो सेम स्टेप्स ॲज फ्रॉम सिटी. ठीक आहे, असं आपल्याला पुढे जायचंय. मग इथे पण तसा क्लिक करणार आणि जे तुम्हाला समजा शिर्डीवरून तुम्हाला यायचंय पुण्यामध्ये, मग तुम्ही पुणे टाकणार. आलं पुणे पहिलं, क्लिक करा. पण बघा आता इथे तुम्हाला प्रॉब्लेम आला की पुण्याला, ओके पुणे क्लिक केलं नाही प्रॉब्लेम, होतंय क्लिक. काय झालं, त्याने टॅब दिला वाटतं. पुणे क्लिक झालं, झालं इथे, इथे कव्हर झालं. आता पुढे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत की आता हे काय होतं आतापर्यंत जर तुम्ही नीट बघाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की वेगवेगळे वेब एलिमेंट्स आपल्याला आले. पहिल्यांदा तर आपल्याला बटन आलं, त्याच्यानंतर आपल्याला इनपुट बॉक्स आला, त्याच्यानंतर आपल्याला ड्रॉपडाऊन आला. 3 वेगवेगळ्या एलिमेंट्सची आपण डील केलं. मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला ते विचारतायत की तुम्हाला काय पाहिजे, स्पेशल फेअर म्हणजे तुम्हाला कुठल्या टाईपचं फेअर पाहिजे. रेग्युलर पाहिजे, तुम्ही स्टुडंट आहात, सिनियर सिटीजन आहात, आर्म फोर्सेस आहात, डॉक्टर आणि नर्सेस आहात, आणि बाय डिफॉल्ट त्यांनी रेग्युलर सिलेक्ट केलंय. त्यामुळे तुमचं आता हे कसं राहील, जर तुम्हाला रेग्युलर सिलेक्ट करायचं असेल तर कशावरच क्लिक करू नका, कारण बाय डिफॉल्ट रेग्युलर सिलेक्टेड आहे. हे बिहेवियर आहे पेजचं, बाय डिफॉल्ट बिहेवियर म्हणतात त्याला. पण जर तुम्ही स्टुडंट असाल तर मग स्टुडंटच्या, आता हा काय आहे इथं, याला म्हणतात तर रेडिओ बटन. ठीक आहे, तर या रेडिओ बटनला हे पेज इलिमेंट आहे, म्हणजे वेब इलिमेंट आहे की रेडिओ बटन, मग या रेडिओ इलिमेंटला इथे क्लिक झालं पाहिजे. आणि बाय डिफॉल्ट कुठलं सिलेक्टेड आहे रेडिओ बटन, तर रेग्युलर सिलेक्टेड आहे. पण तुम्हाला जर बदलायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, इकडनं जाऊन ते बदलू शकता. ठीक आहे, रेग्युलरला बदलायची गरज नाही कारण ते बाय डिफॉल्ट आहे. पण तुम्हाला स्टुडंट करायचं असेल तर मग तुम्हाला इफ एल्स कंडिशन टाकून ते एक सिनियर सिटीजन असाल, आर्म असाल असं सिलेक्ट करायला लागणार. त्याच्यासाठी तो कोड लिहायला लागणार. तर हे काय झालं, एक नवीन वेब इलिमेंट आलं. ठीक आहे, मग हे एकदा फ्रॉम आणि टू झालं की तुमची नेक्स्ट स्टेप काय असणार, तर सिलेक्ट स्पेशल फेअर, आणि त्याच्यात मग इफेल्स असतील. मग इथे तुम्ही सगळे इफेल्स टाकणार. इफ हे असेल तर हे सिलेक्ट करा, ते असेल तर, असं एक सिंपल लॉजिक इथे तुम्ही एक लावून देणार. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सिंपल लॉजिक याच्यामध्ये तुम्ही लावणार की इफ रेग्युलर, आता इथे मी सुडो कोड लिहितोय, इथे काय सिंटॅक्स नाही बघायचा. इफ रेग्युलर नो चेंज, काहीच नाही करायचं, आपोआप ते होणार आहे. त्याच्यानंतर इफ फॉर एक्झाम्पल स्टुडंट, तर काय होणार आहे, तर मग तुम्हाला काय करायला लागणार, स्टुडंट, आता इथे तुम्हाला वेब एलिमेंटचं नाव माहिती पाहिजे, स्टुडंट रेडिओ बटन क्लिक, क्लिक करायला लागणार. असंच सगळ्यांसाठी इफ सिनियर सिटीजन, सिनियर सिटीजन रेडिओ बटन क्लिक. तर इथे नवीन एक वेब एलिमेंट आपल्याकडे आलं, ते म्हणजे रेडिओ बटन. कळतंय सगळ्यांना हे कसं कसं आपल्याला पुढे जायचंय ऑटोमेशन करताना. तर असं तुम्हाला पहिलं तुमचं एक अल्गोरिदम बनवायचंय, आणि त्याच्यानंतर आता हे पुढे मी तुम्हाला अल्गोरिदम वगैरे आपण बनवणार नाही, मी तुम्हाला जस्ट एक आयडिया दिली. याच्या पुढे आपण आपलं आपलं ऑटोमेशन डायरेक्ट करणार इथं डिस्कस करून. पण जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये काम कराल आणि एखादा मोठ्याच्या मोठी स्क्रीन तुम्हाला दिली करायला, तर प्रॉपर तुम्हाला स्टेप बाय स्टेप पहिलं बिहेवियर बघून एक्झॅक्टली, समजा तुम्हाला इथे क्लिक केल्यावर हे ड्रॉपडाऊन लोड व्हायला समजा 3 सेकंद लागत असतील, तर मध्ये एखादा वेट टाकायला लागेल तुम्हाला.
कळलं? तर हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करायचं की क्लिक केल्यावर ते लोड व्हायला किती वेळ घेतंय. मग पहिल्यांदा पुणेच येतंय ना, की आणखीन कन्फ्युजन होते मध्ये कुठं. मग अशा वेगवेगळ्या टेस्ट केसला तुम्ही परत बघायचं की सगळ्यासाठी ते होतंय ना. पुन्हा इथे मग परत दुसरं लॉजिक असेल राऊंड ट्रिपचं, मल्टी सिटी. मग वन वेचा एक वेगळा फ्लो असेल, राऊंड ट्रिपचा वेगळा फ्लो असेल, मल्टी सिटीचा वेगळा फ्लो असेल. ठीक आहे, तो एंड टू एंड फ्लो वेगळा असेल. पण पहिला फ्लो आपण बघणार वन वेचा, असा एंड टू एंड फ्लो आपण कम्प्लीट करणार. तर असं एक ऑटोमेशन असतं. हे तुम्हाला माहिती आहे, मॅन्युअल टेस्टिंग तुम्हाला माहिती असल्यामुळे टेस्ट केसेस कशा असतात ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्यामुळे असं आपल्याला पुढे जायला लागेल. तर आता माझा मुद्दा कुठला होता हे मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यात पहिलं तुम्हाला असं सांगायचं होतं की तुम्हाला एक असं काहीतरी बनवायला लागतं जर तुम्हाला चांगली कोडिंग करायची असेल तर. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला हे फक्त ऑटोमेट करायचं आहे आता. आणि याच्यात नॉट ओनली असं, तर तुम्ही काय करू शकता. तर हे करत करत असताना तर शिर्डी आहे, तर पहिलं तुम्हाला एक क्लिक करायचंय. तर तुम्ही काय करणार, या बटन, हे जे बटन तुम्हाला सापडलंय, या बटनला तुम्ही इथं इन्स्पेक्ट करू शकता. ठीक आहे. हे मी आज जे लेक्चर सांगतोय ते डेव्हलपमेंट, जेव्हा तुम्ही रिअल टाइम डेव्हलपमेंट कराल इथं, त्यावेळेला तुम्हाला खूप फायद्याचं होईल. कारण विदाऊट यांनी जर असं न करता तुम्ही केलं, तर नंतर हे वन टाइम एफर्ट्स आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की तुम्हाला झाडं कापायची असतील आणि तुम्हाला 3 आठवडे दिले, तर पहिले 2 आठवडे ते तलवारीला धार लावायची आणि मग पुढल्या आठवड्यात झाडं कापायची. तर हे म्हणजे ते तलवारीला धार लावणे आहे. म्हणजे त्या एका आठवड्यात सगळी झाडं कापून होतात. म्हणजे पुढल्या 2 दिवसातच होतील सगळी झाडं कापून. पण ते जर तुम्ही पहिल्या दिवसापासून विदाऊट धार लावता सुरू केलं, तर 3 आठवडे झाले तरी ते संपणार नाही. तसं आहे की सुरुवातीला तुम्ही हे वन टाइम एफर्ट्स टाकलेत, तर तुम्हाला एक्झिक्युशन, जेव्हा तुम्ही तो कोड लिहाल तेव्हा तुमच्याकडे सगळे रेडीमेड तुम्हाला इथे अवेलेबल राहील तुमच्याकडे. हे बघून तुम्हाला परत साईटवर येण्याची पण गरज पडणार नाही. हे बघून तुम्ही तुमचा कोड लिहाल डायरेक्टली. एक फक्त फाईल रेफर करून कोड लिहिता येईल तुम्हाला. आणि जर हे तुमच्याकडे असं काहीतरी तुम्ही नाही बनवलं, तर तुम्हाला काय करायला लागेल, तर प्रत्येक वेळी तुम्हाला इथे यायला लागेल, मग इन्स्पेक्ट करायला लागेल एक एक एलिमेंट, मग त्याचं बघून मग कसं बिहेवियर आहे, असं प्रत्येक फंक्शनसाठी प्रत्येक एलिमेंटसाठी तुम्हाला वेबसाईट व्हिजिट करायला लागेल. ठीक आहे. तर हे कसं करायचं बघा आता. इथे फक्त ज्या वेळेला तुम्हाला करायचं आहे ना, त्याचे लोकेटर्स त्याच वेळेला नोट करून ठेवायचे, पुढे कधी पण लागतील तसे. तर जसं की आता मी याच्यात चाललोय, तर आता मला या बटनचा लोकेटर पाहिजे होता. तर मी काय करणार, तर याचा लोकेटर मी नोट करून ठेवणार. त्याचा एक्सपाथ त्याचा काय आहे, तर स्पॅन आणि फॉर एक्झाम्पल आय विल इनपुट अपेंड बटन 10, असा याचा क्लास आहे. ठीक आहे. तर त्याचा जो एक्सपाथ असेल ना, तो मी इथेच नोट करून ठेवणार. हे बघा, याच्या 4 मॅचेस मिळाल्या मला, त्यामुळे मला हे नको आहे. मला तुम्हाला जे उदाहरण द्यायचं आहे ते जाऊ दे. आता आपण त्याच्या समजा मी याच्यात क्लिक केलं आणि आता फ्रॉमचा मला एक्सपाथ काढायचा आहे, एखादा युनिक मला मिळतोय का बघतो मी. प्लेस होल्डर इथे फ्रॉम आहे. ठीक आहे. आणि इनपुट प्लेस होल्डर फ्रॉम आहे. ठीक आहे, एकदा बघतो. जस्ट मी फक्त तुम्हाला दाखवते कसं करायचं. हा एक्झॅक्ट एक पास तिथे मी लागू होईल असं नाही. फॉर एक्झाम्पल इथे मला एक एक्सपाथ मिळाला, त्याच्यामध्ये मी असं केलं की इनपुट @ प्लेस होल्डर इज इक्वल टू फॉर्म केलं ना मी, फ्रॉम केलं पाहिजे. इफ कॅपिटल आहे. हम्म, कळलं तुम्हाला. इथे झालं आणि सिलेक्ट केलं याला. तर हा जो एक्सपाथ आहे, मला इथे मी त्याच वेळेला काढून ठेवणार ज्या वेळेला मी पेजचं बिहेवियर समजून घेतोय, त्याच वेळेला मी हा एक्सपाथ काढून घेणार. आणि त्याच वेळेला जेव्हा आता हे कुठे लागणार मला, तर फ्रॉम सिटी बटन क्लिकला नाही लागणार. फ्रॉम सिटी इनपुट बॉक्स, हा जो इनपुट बॉक्स आहे याचा, याच्यात
सेंड पाठवताना मला हा एक्सपाथ लागणार आहे. तर तिथेच मी काय करणार, तर याचा एक्सपाथ पण लिहून ठेवणार. कसं तुम्हाला लिहायचं तसं लिहून ठेवा, हा एक्सपाथ मी इथेच नोट करून ठेवणार. कळलं? म्हणजे नंतर जेव्हा मी डेव्हलपमेंट करायला जाईन तेव्हा मी जणाजण काय करणार, फक्त हे सगळे एक्सपाथ जे मी असे सगळ्यांचे एक्सपाथ मी इथेच लिहून ठेवणार. वन टाइम जेव्हा मी बिहेवियर चेक करीन तेव्हाच वन टाइम साईट व्हिजिट करणार, एंड टू एंड जाणार, करताना सगळ्यांचं बिहेवियर नोट करणार, कसं कसं जायचंय सगळ्यांचे एक्सपाथ नोट करून ठेवणार. आणि डेव्हलपमेंटला गेलो की फक्त ही एक मी पेज बघणार आणि तसं डेव्हलपमेंट करत जाणार. अशी मेथड जनरली डेव्हलपर्स किंवा ऑटोमेशन टेस्टर फॉलो करतात. म्हणजे मी इंडस्ट्री जेवढं बघितलं, जे लीड्स वगैरे लोक जे फॉलो करत होते ते या पद्धतीने जात होते. ठीक आहे. त्यामुळे ही खूप कन्व्हिनियंट पडते. रादर की तुम्ही एक एक येऊन वेबसाईटला जेव्हा गरज पडेल, मग आता मला 2 सिटी करायचंय, मग चला 2 सिटीला परत या, परत पोचा, मग परत फॉर्म सिलेक्ट करा, मग टू करा, मग त्याचा इन्स्पेक्ट करा, मग त्याचा हे काढा. असं प्रत्येक वेळेला एक एक करत बसणं हे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. ठीक. तर अशी मेथड आपण करतो. हे पहिले तर ही गोष्ट तुम्हाला एक्स्ट्राची सांगायची होती मला, नॉट पार्ट ऑफ द कोर्स. तसं बघायला गेलं तर म्हणजे वे ऑफ कोडिंग कसं असतं इंडस्ट्रीमध्ये. दुसरी गोष्ट मेन आता आपल्या कोर्सच्या रिलेटेड बघितले तर ती मला सांगायची तुम्हाला हे, की इथे आपण आज जे शिकणार आहोत ते वेब एलिमेंट्स, असे वेगवेगळे वेब एलिमेंट्सची आपण डील करतो. आणि हे जसे जसे वेब एलिमेंट बदलतील तसे तसे आपले थोडेफार चेंजेस होतील कॉमन सेन्सचे. की आता हे तुम्हाला कळलं की बटनला क्लिक करायचंय, इनपुट बॉक्सला पाठवायचंय काहीतरी, ड्रॉप डाऊनला सिलेक्ट करायचंय. कळलं ना? म्हणजे वेगवेगळं बदलते ना, फंक्शन बदलते प्रत्येकाचं. की बटन म्हणजे त्याला क्लिक करायचंय. ठीक आहे. इनपुट बॉक्स म्हणजे त्याच्यात काहीतरी पाठवायचंय. ड्रॉपडाऊन मध्ये एक निवडायचंय. त्याच्यानंतर आता इथे बघा, हे रेडिओ बटन आहे, तर ह्याच्यात फक्त दोनच ऑप्शन असणार. ठीक आहे. म्हणजे आता बटन असेल तर त्याच्यात एकच ऑप्शन असेल, क्लिकचा, बरोबर. क्लिक सोडून तुम्ही दुसरं काय नाही करू शकत त्या बटनवर. पण आता इथे हे जर रेडिओ बटन असेल त्याला दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही काय करू शकता, या रेडिओ बटनला सिलेक्ट करू शकता आणि परत त्याला तुम्ही त्याचं ते सिलेक्शन जे केलंय ते दुसरं जर व्हिडिओ बटन कराल तेव्हा त्याचं सिलेक्ट केलेलं जातं, तर त्याचं बिहेवियर बदलतं. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही याला बघा, तसं बघायला गेलं तर एकच ऑप्शन येतोय या रेडिओ बटनला. काही काही रेडिओ बटनला इथूनच नाही, नसेल, सॉरी. तर म्हणजे इथे फक्त एकच ऑप्शन येतोय. पण ऍक्च्युली कसं होतंय, जेव्हा तुम्ही दुसरं करताय तेव्हा याचं जातंय. म्हणजे कुठलं तरी एकच रेडिओ बटन सिलेक्ट होते. हे कळते तुम्हाला बिहेवियर, म्हणजे दुसऱ्यावर याचं डिपेंड आहे. तर हे बिहेवियर फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे. असे वेगवेगळे वेब एलिमेंट्स येतील, त्याचं बिहेवियर. आता इथे सर्च आहे तर हे बटन आहे. ठीक आहे. तर हे बटन आहे त्यामुळे याचं बिहेवियर फक्त क्लिक करणं असेल. ठीक आहे. तर इकडे आता हे क्लिक केल्यानंतर बघा, आता हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळतं लोड व्हायला वेळ लागतोय, मग इथे तुम्हाला वेट टाकलं पाहिजे. ठीक आहे. आता मी गो बॅक बटनवर क्लिक केलं, तर असे वेगवेगळे वेब एलिमेंट्स तुम्हाला येतील. रेडिओ बटन्स असतील, पुढे काही चेकबॉक्स येतील, ड्रॉपडाऊन असतील, याच्यामध्ये काही फ्रेम्स असतील जे तुम्हाला नंतर कळेल, काही टेबल्स असतील. कळलं? काही कॅलेंडर्स असतील. जसं की आता बघा, इथे बघा, इथे कॅलेंडर आलं की आता मला तारीख विचारते कधीच, तर मी याच्यावर जेव्हा क्लिक करेन तेव्हा हे बघा कॅलेंडर ओपन झालं. तर एक कॅलेंडर पण एक वेब एलिमेंट आहे. याच्यात मधली मला एक तारीख करायची आहे, फ्रॉम आणि टू, म्हणजे याच्यामधली एक तारीख मला सिलेक्ट करायची आहे इथे, आणि ही टू ची तारीख मला सिलेक्ट करायची आहे. तर हे वेब एलिमेंट कॅलेंडर झालं. याच्यात काही नाहीये, फक्त कॅलेंडर कसं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक डेट सिलेक्ट करायची आहे. आणि पुन्हा वाटलं तुम्हाला तर नॉट ओन्ली डेट, तर प्रत्येकाचं वेगळं तुम्हाला त्यातलं इयर आणि मंथ पण सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. मग इयर सिलेक्ट करायला कुठून काय करायला लागेल, किंवा तुम्हाला एकाच ठिकाणी टेक्स्ट मधून पण तुम्ही इथे ऑप्शन दिलाय बघा त्यांनी, की इथे जर तुम्ही नुसतं टेक्स्ट जरी टाईप केलं 13 मे 2024 तरी पण ते होत आहे. म्हणजे क्लिक करण्याचा पण ऑप्शन दिलाय आणि त्यांनी टेक्स्ट भरण्याचा पण ऑप्शन दिलाय. ठीक आहे. तर अशा प्रत्येकाचे वेगवेगळे बिहेवियर आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला बघायला लागेल की ते कसं हँडल करायचं. पण जरी सगळ्यांचे बिहेवियर वेगवेगळे असले, सगळ्या वेब एलिमेंटचे, तरी एक गोष्ट कॉमन राहते. ते काय, तर एलिमेंटला फाइंड करा, फाइंड एलिमेंटनी, आणि त्याच्यानंतर त्या एलिमेंट सोबत कुठलं तरी एखादं ऑपरेशन वापरा. त्यामुळे सगळ्यात पहिलं तर तुम्हाला एक्सपाथ वापरून त्या एलिमेंट पर्यंत पोहोचायचे. मग भले हा चेकबॉक्स असो, हे बटन असो, किंवा याच्यानंतरचा हा इनपुट बॉक्स असो, किंवा हे ड्रॉपडाऊन असो. ठीक आहे. किंवा कॅलेंडर असो, किंवा टेबल असो, कुठलं पण असो. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय करायचं, त्याचं कुठेतरी ते पेजवर लोकेट केलेलं असेल. तर पहिली स्टेप आपली कायम सेम राहणार. ते काय, अपार्ट फ्रॉम द वेब एलिमेंट टाईप, तुम्हाला
त्याला पहिल्यांदा लोकेट करायचं, त्याच्यापर्यंत पोहोचायचं. तर या कॅलेंडर पर्यंत पोहोचायचं म्हणजे पहिलं मला या बटनवर क्लिक करायला लागेल, तेव्हा कॅलेंडर ओपन होईल. कळलं? त्याच्यामुळे पहिलं तर मला त्याचा ते कुठे आहे तिथपर्यंत पोहोचायचं, त्याचा लोकेटर लिहायचा म्हणजे एक्सपाथ लिहायचं, आणि मग अकॉर्डिंग टू द वेब लिमिट आपल्याला ऑपरेशन करायचं. पण परत ऑपरेशन म्हणजे काय? तर आता मी या चेकबॉक्सला पण क्लिकच ऑपरेशन करणार, आणि इथं पण या 13च्या ऐवजी 14 तारखेला मी क्लिक करायचं तरी क्लिकच इव्हेंट करणार. त्यामुळे परत ऑपरेशन सिमिलर्स आहेत, फक्त वेगवेगळ्या याच्यानुसार ते कसं वापरायचं बदलणार. जसं की इथं मी वापरू शकतो, एकदा क्लिक करू शकतो आणि याच्यावर पण मी परत क्लिक करू शकतो. आणि तेच जर इनपुट बॉक्स असेल तर इथे नुसता क्लिक करून काय उपयोग नाही, तर मला सेंड कीज करायला लागेल. तर असं तुम्ही फक्त ते हे बघून कुठलं वेब एलिमेंट आहे त्याच्यावर काय होतंय ते बघून करणार. पण परत एकदा ऑपरेशन तेच तेच ऑपरेशन, असं नाही की कॅलेंडरसाठी एक वेगळंच कुठलं तरी ऑपरेशन आहे की क्लिक कॅलेंडर डेट असं कुठलं तरी फंक्शन काढलंय सेलेनियमने, असं नाहीये. त्याच्यासाठी पण तेच क्लिक, चेकबॉक्ससाठी पण तेच क्लिक, इनपुट म्हणजे रेडिओ बटनसाठी पण तेच क्लिक, बटनसाठी पण तेच क्लिक. जिथे क्लिक करायचं तिथे ते एकच क्लिक फंक्शन, म्हणजे क्लिक फंक्शन तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्ही कुठे पण वापरू शकता. कळते? त्याच्यामुळे जरी तुम्हाला असं वेगवेगळे प्रश्न येतात हे की वेगवेगळे वेब एलिमेंट्स तुम्ही कसे हँडल कराल, तर ठीक आहे, त्याच्यात काही टेक्निक्स आणि काही ट्रिक्स असतात किंवा ऍडजस्टमेंट कधी कधी करायला लागतात, त्या वेगळ्या गोष्टी झाल्या. पण नॉर्मली कसं कराल, तर पहिले तर त्याला फाइंड करणार आणि त्याच्यानंतर काय करणार, त्याच्यावर वेगवेगळे ऑपरेशन्स जे त्याला ऍप्लिकेबल असतील ते मी वापरणार. फाइंड करण्यासाठी लोकेटर लागणार मला ड्रायव्हरचा. फाइंड करण्यासाठी पहिला मी लोकेटर वापरणार, आणि फाइंड एकदा झाला की मला वेब एलिमेंट मला मिळेल, त्या वेब एलिमेंट होणारे जे काही ऑपरेशन्स असतील ते मी ते वेब एलिमेंट बघून अप्रोप्रिएट वापरेल. कळलं सगळ्यांना? हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ऑटोमेशन सुरू करण्याआधीची गोष्ट. आता येऊ आपण परत इथे. तर आता आपण या मेथड बघणार आहोत म्हणून त्या वरती केल्यात इज डिस्प्ले आज, म्हणजे आपण जेव्हा हे आता कुठले वेब एलिमेंट्स बघतोय तेव्हा. तर हे तुम्हाला सगळ्यांना कळलं. पहिलं तर लोकेटर्स, दुसरं होते मेथड्स. पहिलं तर त्याला फाइंड करायचं आणि त्याच्यानंतर अप्रोप्रिएट मेथड्सनी त्याच्यासोबत कम्युनिकेट करायचं. अपार्ट फ्रॉम कुठलं वेब एलिमेंट आहे तरी ह्या दोन गोष्टीच तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्यांना क्लिअर आहे? त्यामुळे जेनरिक गोष्ट सांगतोय, काही पण असलं तरी परत जेनरिक वर या, म्हणजे सोपं जातं. तुम्हाला एक सिंपल जेनरिक गोष्ट माहिती पाहिजे की कसं डील करायचंय. ठीक आहे? एकदा जेनरिक गोष्ट हातात आली की बाबा याचं सूत्र काय, की मग सूत्र एवढंच आहे की पहिलं त्याला लोकेट करायचं लोकेटरने आणि त्याच्यानंतर त्याच्या मेथड्स वापरायचे. मग मेथड्स वेगवेगळ्या असतील. लोकेट करण्याला तुम्हाला काय काय वेगळ्या टेक्निक्स, म्हणजे एक्सपाथच्या कधी कॉम्प्लिकेटेड एक्सपाथ वापरायला लागतील, मेथड्स वेगवेगळे वापरायला लागतील, पण करायचं हेच आहे. हे प्रॉपर त्याचा अल्गोरिदम. आता बघू आपण की आपण आता काय काय बघणार आहोत. तर आपण याच्यामध्ये म्हणजे इन जनरल जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत तसं तर सेलेनियम मध्ये काही पण विचारतात. ठीक आहे, आणि खूप इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत सिंपल सिंपल, एक एक दोन दोन लाईनचे पण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. पण जे मोस्ट ऑफ द आपण वापरतो आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आपल्या फ्रेमवर्कमध्ये आपण जे वापरतो, वापरलंय किंवा वापरू शकतो, ज्याची गरज पडू शकते, आणि जे क्वेश्चन्स इंडस्ट्रीमध्ये नॉर्मली विचारले जातात मोस्ट ऑफ द टाइम. ठीक आहे, आणि शक्यतो यांच्या बाहेरचं रेअरली विचारतं, म्हणजे असं नाही की विचारू शकतात तुम्हाला काय विचारायचं असेल तर. पण तुम्ही सांगू शकता की ओके मी हे वापरलं नाहीये, एवढ्यामध्ये आमचं काम भागतंय, असं सांगून तुम्ही, म्हणजे असंच काहीतरी उगाच विचारलं असेल तर सांगू शकता की त्याची कधी गरज नाही पडली पण मला माहिती आहे ते. ठीक आहे, पण या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आता आपण इथे घेतल्यात, त्याची तुम्हाला गरज पडली आहे, ते तुम्ही केलेलं आहे, आणि त्याचा कोड सकट तुम्हाला ते येते असं आपल्याला सांगायचंय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्याचा कोड लिहायला सुरुवात करायला जरी सांगितलं तरी इन शॉर्ट अल्गोरिदम त्याचं तुम्ही एक्सप्लेन करू शकला पाहिजेत अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, तर याच्या पुढे फ्रेमवर्क सुरू करण्याच्या आधी आपल्याला एवढे टप्पे पार करायचे आहेत, आणि यातले काही गोष्टी फ्रेमवर्क्समध्ये पण होतील, ते आपण फ्रेमवर्कमध्ये पण घेऊ शकतो. पण तरी पण या गोष्टी तुम्हाला इंडिव्हिज्युअल क्वेश्चन्सच आहेत. तुम्ही जर सेलेनियम इंटरव्ह्यू क्वेश्चन्सला गेलेत तर हाऊ टू हँडल, मग हे वेगवेगळे वेब एलिमेंट्स आहेत. कुठले कुठले, तर पहिले तर रेडिओ बटन्स. रेडिओ बटन्स तुम्हाला माहिती आहेत की आता मी तुम्हाला जे दाखवले ते रेडिओ बटन्स होते. त्याच्यामधलं तुम्ही एकाला म्हणजे ऑप्शन्स असतात तुम्हाला की ते कुठलं रेडिओ बटन तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर दुसरा असतो, आता हे मला यातला मॅन्युअल फंक्शनॅलिटी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असतील या वेब एलिमेंटच्या, की ते कसे बिहेव करतात. ठीक आहे, त्यानंतर चेक बॉक्सेस, ते तुम्ही एकतर चेक करू शकता किंवा अनचेक करू शकता. ठीक आहे, ते स्क्वेअर मध्ये असतात आणि
ते मल्टिपल पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आपण बघू एक एक आपल्याला करायचंच आहे. त्यानंतर ड्रॉपडाऊन. ड्रॉपडाऊन आता आपण बघितलं की इथे कसं सिम्बॉल असतं, त्यावर क्लिक केलं की एक लिस्टच खाली ओपन होते. ड्रॉप डाऊन का तर खाली एक लिस्ट ड्रॉप केली जाते. आणि मग तो आपण नॉर्मल पद्धतीने पण वापरू शकतो आणि सिलेक्ट क्लासने पण वापरू शकतो ड्रॉपडाऊन सोबत डील करणं. ठीक आहे. तर ते बघायचं आपण, म्हणजे आपल्याला काय करायचं तर आता प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणी वेबसाईट ओपन करायच्यात, डेमो म्हणा किंवा नॉर्मल म्हणा, आणि त्यातले वेगवेगळे एलिमेंट्स आपल्याला हे करायचे, काय म्हणतात त्याला, डायरेक्ट वापरायचे, म्हणजे त्याच्यावर कसं ऑपरेशन करतं ते बघायचंय. त्याचे कोड लिहायचे म्हणजे डायरेक्टली. ठीक आहे. त्यानंतर फ्रेम्स. फ्रेम्स कसं असतं की जेव्हा तुम्ही एखादी साईट ओपन केली, म्हणजे आपण आता ही साईट ओपन केली होती, त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला वाटतं की आता इकडे तुम्हाला जायचंय, समजा ऑफर्स आहे, तर इकडे तुम्हाला वाटतं की बुक नाव वर क्लिक करू आणि क्लिक होईल. हा म्हणजे मॅन्युअली तर क्लिक होते, पण ऑटोमेशन थ्रू जेव्हा तुम्ही बुक नावचा एक्सपाथ फाइंड करता, फॉर एक्झाम्पल सिम्पल एक्सपाथ असेल त्याचा, आणि त्याच्यावर क्लिक करता, तेव्हा ती क्लिक होत नाही. आणि आपल्याला सगळं बरोबर असतं, पण तरी आपल्याला कळत नाही की क्लिक होत का नाहीये, कारण एक्सपाथ तर बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण क्लिक होत नाही. तर अशा वेळी काय असतं, तर हे बुक नाऊ म्हणजे हे जे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एका वेगळ्या फ्रेमवर लिहिलेल्या असतात. आणि याची आपल्या जो मेन आपली वेबसाईट आहे त्याची एक बेसिक होम फ्रेम असते, आणि त्याच्यावरती अशा लेयर्स ऑफ द फ्रेम्स आणखीन असू शकतात. ठीक आहे. तर त्या वेगळ्या फ्रेम बनवून त्या फ्रेम मध्ये ते बुक नाव लिहिलेलं असतं. म्हणजे ही अख्खीच्या अख्खी हे जे वेबसाईट कोडिंग असतं ते एका वेगळ्या फ्रेम मध्ये असतं. तर तेव्हा तुम्हाला या फ्रेम, जोपर्यंत तुमचा कंट्रोल तुम्ही या फ्रेम मध्ये आणत नाही तोपर्यंत तिकडे क्लिक होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पहिलं ते स्विच टू फ्रेम वगैरे काही फंक्शन्स करून मग त्याच्यासोबत डील करायला लागतं फ्रेम सोबत. त्यामुळे फ्रेम सोबत डील कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे की नाही हे बघितलं जातं. हा म्हणजे ठरलेला क्वेश्चन्सच असतो की फ्रेम्स आणि विंडोज यांच्यासोबत डील कसं करता तुम्ही, त्याचे सेपरेट आपण बघणार आहोत. सिमिलर टू दॅट विंडोज, की तुम्ही समजा याच्यावर एखाद्या कुठेतरी क्लिक करताय आणि एक दुसरी विंडो ओपन होते, दिसलं तुम्हाला इथे एक वेगळी विंडो ओपन झाली. त्यामुळे ही तुमची झाली मेन विंडो बेस, याच्यामध्ये आपण काम करत होतो, आणि इथे अचानक क्लिक केल्यानंतर तुमची एक दुसरा टॅब ओपन झाला. बरोबर. तर मग आता तुम्ही ह्या टॅब ओपन झाल्यानंतर तुम्ही इकडं कुठेतरी या टॅबवर काही ऑप्शन असतात, म्हणजे क्लिकचा वगैरे कुठला तरी एक ऑप्शन असेल आणि तुम्ही याच्यावर काहीतरी करायला गेलात, तर ते करू देणार नाही, कारण सध्या आपला कंट्रोल कुठे